केंद्र आणि राज्य सरकारच्या मागासवर्गीय लोकांच्या बद्दल असलेली चीड आणि त्यांच्यावर सातत्यानं होणारा अन्याय, त्यांच्या योजनासुद्धा बंद करण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारने केलेले आहेत. अजूनपर्यंत मागासवर्गीयांच्या मुलांची शिष्यवृत्तीसुद्धा दिलेली नाही. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमचे जे मागासवर्गीय विभाग आहेत त्या विभागाचा आढावा आज आम्ही बोलवलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक मागासवर्गीय विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांचे सगळे प्रमुख, आमचे DCCचे अध्यक्ष या सगळ्यांना बोलवून मागासवर्गीयांमध्ये जाऊन या सरकारने केलेल्या पापाचं भांडाफोड करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून व्हावं अशा पद्धतीची एक संकल्पना आम्ही घेतलेली आणि त्या पद्धतीचा एक आढावा या ठिकाणी ठेवलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात दुर्लक्षित जो कोणी व्यक्ती असेल तो महाराष्ट्रातला शेतकरी आहे. मागच्या अवकाळी पावसामध्ये ती मदत अजून दिलेली नाही. यावर्षी काही भागात पाऊसच पडला नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती पुन्हा जास्त खराब झाली. आम्ही सातत्यानं सांगतो की 1 सप्टेंबरपासून पिण्याच्या पाण्याचं टँकर महाराष्ट्रात सुरू झाले. सरकारने तातडीनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी भूमिका केली. हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी मुंबईमध्ये ठाण मारून बसलेले आहेत. किडनी विकायची आहे, लिव्हर विकायचं आहे, शरीराचे अवयव विकायचे आहेत. या पद्धतीची भावनात्मक हाक घेऊन महाराष्ट्राचा शेतकरी सरकारच्या दरबारात आलेला आहे. आणि राज्याचे अर्थमंत्री सांगतात की आम्ही केंद्राकडे पैशाची मागणी केलेली आहे. मग यांच्याजवळ ॲडव्हर्टाईजजवळ पैसे कुठून आलेत? एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिराती हे करतात. हे जाहिरातीचं सरकार आहे का? आणि आता काल जो अवकाळी पाऊस पडला त्या अवकाळी पावसामध्ये होतं नव्हतं ते सगळं शेतकऱ्यांचं चाललं गेलं. काही शेतकरी तर धक्क्यानं काल 2 शेतकरी मरण पावले. अशा परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. सरकारने सगळी कामं पहिले बाजूला सारून महाराष्ट्राच्या अन्नदात्याला न्याय दिला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नाहीतर शेतकऱ्यांचा आक्रोश ज्या पद्धतीने वाढत चाललेला आहे हा उद्रेक या सरकारला न परवडणारा राहील. शेतकऱ्यांनी हिंमत ठेवावी. या सरकारकडून न्याय मिळवून देण्याची भूमिका आमची राहणार. कोणी पण एकदम शेवटच्या टोकावर शेतकऱ्यांनी जाऊ नये ही पण आमची विनंती आहे. कारण की आत्महत्या करणं हे पाप आहे. ही भूमिका एवढीच आम्ही शेतकऱ्यांसमोर मांडू शकतो. पण सरकारला या सगळ्या दुःखातून आमच्या शेतकऱ्याला सरकारने बाहेर काढावं. आता हे 2 इंजिनचं सरकार, 3 इंजिनचं सरकार आणि आता 4 इंजिनचं सरकार, हे 4 इंजिन समजा राज्याने केंद्राचे असतील आणि त्याच्यातही अन्नदाता मागं पडत असेल तर हे फक्त जुमलेबाजांचं सरकार आहे. असं या सरकारला नामकरण करावं लागेल काय हा एक प्रश्न जनतेच्या समोर आहे. बघा, हा सगळा खेळ खंडोबा या राज्यामध्ये सुरू आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष असताना कोरोनाचा काळ होता. ज्या ठिकाणी कोरोना संपेल त्यावेळेसच तातडीनं विधिमंडळाच्या कमिट्यांचं कामकाज सुरू व्हावं ही भूमिका माझी होती. मी सगळ्या गटप्रमुख जे असतात पक्षाचे विधिमंडळातले त्यांना मी पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांनी नाही केलं तर मी डायरेक्ट त्यांच्या संख्येच्या आधारावर मी कमिट्या जाहीर करेन. कारण की विधिमंडळाचं वर्षभर जे समक्ष जे काम चालतं विधिमंडळाच्या कमिटीच्या माध्यमातून आणि आखरी सगळ्यांनी मग आपली नावं दिली. मी तातडीनं कमिट्या जाहीर केल्यात आणि त्या माध्यमातून विधिमंडळाचं कमिट्यांचं काम सुरू झालं. त्याच्यानंतर जे सरकार बदललं अजूनपर्यंत विधिमंडळाच्या कमिट्या पण नाही झाल्या महाराष्ट्रात. आम्ही अध्यक्षांना विचारणार आहे आता या अधिवेशनामध्ये. हे लोकशाहीला घातक व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे महाराष्ट्र. हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हे येड्यागाबड्याचा नाही आहे. आणि या पद्धतीनं मंत्रिमंडळाचा घोळ आपण पाहिलं की मागच्या मंत्रिमंडळामध्ये 16 मंत्री गेलेच नाही, 17 मंत्री पहिलेच कमी आहे. काय चाललं या महाराष्ट्रामध्ये? काही मंत्री रस्त्यावर सरकारच्याच विरोधात बोलताना आपण पाहतोय. आखरी यांच्यामध्येच एवढं
आतमधलं गडबड असेल तर हे राज्याच्या जनतेला मंत्रिमंडळात काय नाही देऊ शकतात. आणि म्हणून मंत्रिमंडळाची वाढ न करणं हा जो विषय आहे, कारण की ज्या दिवशी यांनी मंत्रिमंडळाची वाढ केली त्या दिवशी हे सरकार पडेल आणि त्या भीतीपोटी हे मुद्दामून मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही, फक्त सरकार चालवणं आणि राज्याच्या जनतेचे पैसे लुटणं एवढंच काम या सरकारचं आहे. याच्या पलीकडे या लोकांचं कुठलंही काम नाही, म्हणून हे मंत्रिमंडळाचा वाढ करत नाही. माझा मुद्दा असा आहे की मागासवर्गीय आयोग जो असतो, ऑथेंटिक जो आयोग असतो, जो संविधानिक आयोग असतो, त्याचे अध्यक्ष निरगुडे आहेत. जस्टिस निरगुडेंच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीय आयोग आहे. आपण मागच्या काळातही आपण गायकवाड आयोग बसवला होता, तो रेग्युलर आयोग नव्हता आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्यावेळेसही जे फटकार या सरकारला लावली होती ते पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आखरी हे सरकार अशी चूक का करतात? मराठा आरक्षणाचा वाद त्यांना एवढं सोपं वाटतं आहे. मी आपल्याला सांगतो, मी ओबीसी कॉम्युनिटीमधून असेलही तरी मराठा आणि ओबीसी महाराष्ट्रामध्ये आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा जातपातीच्या पलीकडचा आहे. पण ज्या पद्धतीनं सरकारने हा वाद महाराष्ट्रात निर्माण केला, हा किती पिढ्यावर जाणार आहे याची काळजी सरकारला नाही आहे. हे सरकार तरुणांमध्ये, येणाऱ्या पिढीमध्ये या पद्धतीचा वाद निर्माण करून या महाराष्ट्राला तोडताय का? हा मुद्दा या ठिकाणी आहे. जे नियमात असेल ते सरकारने सांगितलं पाहिजे, नियमाप्रमाणे संविधानिक पद्धतीनं हे कामकाज केलं पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि काँग्रेस पक्षाने सातत्याने एक सांगितलं की जनगणना हाच त्याच्यासाठी संविधानिक पर्याय आहे, त्याला सुप्रीम कोर्टही मान्यता देईल. मग राज्यातलं सरकार हे का जनगणना करत नाही? केंद्रातलं सरकारने तर सांगून टाकलेलं आहे मोदीजींनी की गरीब जात आहे, त्याच्यामुळे त्यांनी एकदा गरीब आणि श्रीमंत जात ठरवून टाकली. यामुळे पण राज्य सरकारने एकदा जनगणना करून आपल्याला माहितीसाठी सांगतो, राज्याच्या जनतेला माहितीसाठी सांगतो की छत्तीसगडमध्ये भूपेश बघेलच्या सरकारने त्या ठिकाणी जनगणना करून ओबीसीचंही आरक्षण वाढवलं, आदिवासीचंही आरक्षण वाढवलं, शेड्यूल कास्टचं आणि ज्या आरक्षणाच्या प्रतिशत ज्या जाती होत्या त्यांचंही आरक्षण वाढवलं आणि सुप्रीम कोर्टाने त्याला मान्य केलेलं आहे. मग राज्य सरकारला का करत नाही राज्य सरकार? हा सवाल आमचा आहे. त्यांचा आका करायला तयार नसतील, ते फक्त गरीब जात आणि श्रीमंत जात करायला निघाले असतील तर महाराष्ट्राच्या सरकारला जातीनिहाय जनगणना करायची अडचण काय? कशाला हा विद्रोह महाराष्ट्र का पेटवतात आहेत? या प्रश्नाचं उत्तर आम्ही या अधिवेशनामध्ये सरकारला विचारू. पण या पद्धतीनं दोन समूहामध्ये भांडण लावून महाराष्ट्र तोडण्याचं पाप या सरकारने तातडीनं थांबवावं ही मागणी आमची आहे. मी आपल्याला मुद्दाहून सांगितलं की गायकवाड आयोगाच्या बद्दलचे माननीय सुप्रीम कोर्टाने काय ताशेरे ओढले होते ते आपण ऐकलेले आहेत. मग असंविधानिक सरकार हे संविधानिक आहे म्हणतो ना. आम्ही तर सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्राचं सरकार असंविधानिक आहे. मुख्यमंत्री जे आताचे आहेत त्यांनी सांगितलं की मला धोका आहे जीवाला, ते राज्यपालाला कळवलं, त्या राज्यपालांनी त्यांना बोलवून त्याला मुख्यमंत्री करून टाकलं, कुठलंही बहुमत पाहिलं नाही. आणि म्हणून आणि याला सुप्रीम कोर्टाने स्वतः मान्य केलेलं आहे. आम्ही आरोप नाही करत आहे, हे असंविधानिक सरकार महाराष्ट्रातलं जे आज आहे. पण हे असंविधानिक काम करायला या राज्यामध्ये आलं काय, हा सवाल आमचा आहे. मंत्रिमंडळातलेच एक मंत्री, ज्येष्ठ मंत्री हे समजा आक्षेप घेत असतील शिंदे समितीच्या बाबत, तर याचा अर्थ असा आहे की काही ना काही गडबड आहे. आणि निरगुडे आयोग महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांचा असताना जस्टिस शिंदेची कमिटी वेगळी करण्याची कारणं काय? त्याचं त्या मंत्र्यांनी काल जे आक्षेप घेतले त्याचं उत्तर सरकारने द्यावं. आम्ही कशाला सांगावं चुकीचं आहे की नाही? हे सरकार असंवैधानिक काम करते की संविधानिक काम करते हे सरकारने ठरवा ना. सरकारचं काम आहे, आम्हाला आरोपात जायचं नाही. पण जे काही महाराष्ट्र पेटवला या लोकांनी, ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावण्याचं पाप या सरकारने केलं,
याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील. महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराला संपुष्टात आणण्याचं काम अगर हे भाजप-प्रणीत सरकार करत असेल तर अजिबात काँग्रेस हे मान्य करणार नाही. मला कळायला कारण नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री आता का बोलावं, आता का बोलावं हा प्रश्न त्यांनाच विचारा. कारण ते आजचे राजकारणात नाही आहे. अनेक वर्षापासून आहे, गेले 43 वर्षापासून महाराष्ट्रातल्या राजकारणात ते काम करतात आहेत. अनेक पदं निभवलेली आहेत. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपासून थोडे दूर राहतात, पण त्याच्या बाजूलाच असतात ते उपमुख्यमंत्री म्हणून. पण त्यांना आत्ता हे काय वाटावं हा प्रश्न आता त्यांनाच विचारा. काही ना काही दाल में काला आहे, नाही तर डाळच काळी झालेली आहे तिथं पूर्ण ज्यांच्याबरोबर हे गेले तिथं. भाजपने असं म्हटलंय की लोकसभेला फक्त 22 जागा शिंदे आणि राष्ट्रवादी गटाला दिल्या जातील आणि 26 जागा आम्ही लढणार आहोत. मला वाटतं त्याच्यावरती अन्याय होऊ शकतो का की शिंदे आणि राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सुद्धा त्यांना कमी जागा दिल्या जातील. बघा, त्यांच्या अलायन्समध्ये काय होतं आहे काय नाही होतं आम्हाला काही घेणं देणं नाही. मग आमची भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीलाच जास्त खासदार निवडून येतील अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांच्या वाटपात काय होणार आहे की नाही होणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला कशाला जायचं आहे. त्यांच्या घरात डोकून बघायचं काम आमचं नाही. त्यांना आम्ही सांगितलं की सुखानं संसार नाजवा, पण ते काही सुखानं नाही. एक मंत्री रस्त्यावर बोलतो, एक मंत्री एक त्याचं उत्तर तो एक मंत्री बाहेरच बोलतो. त्यामुळे हे जे काही वाद आहे त्या वादात आम्हाला काही जायचं नाही. शरद पवार जेव्हा जेव्हा भिजले तेव्हा तेव्हा सत्तेमध्ये बदल झालेला आहे. काल सुद्धा ज्यावेळेस नवीन पाऊस पडला त्या पावसात भाषण केलं, त्यापूर्वी साधारण सभेत भाषण केलं, ते गाजलं होतं. तुम्हाला वाटतं काही शुभ संकेत मिळू शकतील याच्यावर? लवकर झालं पाहिजे, तातडीनं झालं पाहिजे. महाराष्ट्रातलं हे सरकार जे आहे या सरकार हे कोणालाच न्याय देत नाही. मी काल परवा प्रश्न उपस्थित केला की यांचे आका जे आहेत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राजस्थानमध्ये जातात कि बहनों भाइयों हम 4.5 रुपये में गैस सिलेंडर देंगे. मध्य प्रदेश में जाएंगे तो 4.5 रुपये 400 में हम गॅस देंगे. जिथं गेलं तिथं 450 सांगितलं. मग महाराष्ट्रात का देत नाही? त्यांचं सरकार आहे ना. मूळ प्रश्न असा आहे की या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करायचं आम्हाला कुठे कारण नाही. हे सरकार जनतेच्या मनातून उतरलेलं महाराष्ट्रातलं सरकार आहे आणि हे सरकार केव्हा पडते हे महाराष्ट्रातली जनता वाट पाहते आहे. काल पवारसाहेब पाण्यात भिजले तर हे सरकार तातडीने बदललं तर महाराष्ट्राची जनता आनंद व्यक्त करेल. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासंदर्भात आपण कुठपर्यंत प्रक्रिया आहे? कारण तुम्ही म्हणताय की तुम्ही सकारात्मक आहात, ते पण राहुल गांधींना पत्र लिहून एक डायलॉग तयार करायचा प्रयत्न करतात. अजून या संदर्भात काही कॉन्क्रीट असं बोलणं झालं? आम्ही जाहीरपणे सांगितलं परवा आणि त्यांच्याच मंचावर जाऊन सांगितलं आम्ही सकारात्मक, आमची भूमिका स्पष्ट आहे. मतविभाजन होऊ नये याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. जे कोणी संविधानाच्या विरोधात आहे त्यांच्या विरोधातली आमची लढाई आहे. आम्ही त्यांच्याच मंचावर जाऊन सांगितलं. आता मागं पुढं तर सांगितलं नाही. तुम्ही मला अनेकदा प्रश्न विचारले म्हणून मी त्यांच्याच मंचावर जाऊन सगळं त्या दिवशी आम्ही विषय संपवला. मतविभाजन होऊ नये आता तुम्ही असं म्हणतात. याच्या आधीच्या निवडणुकांना जवळपास 8 ते 9 जागा काँग्रेसच्या वंचितच्या वोटर्स म्हणून पडलेल्या होत्या मागच्या निवडणुकीत. बरोबर आहे, त्याच्या मतविभाजन आहे. आंबेडकर कन्व्हिन्स आहेत का? आता ते दिल्लीमध्ये बोलणार आहेत असं त्यांनी सांगितलं मला परवा. त्याच्यामुळे आता ते दिल्लीत काय बोलतात काय नाही काय होतं त्याच्यावर आज मी प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. मराठीत शेवटचा प्रश्न. उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आणि जवळपास 10 लोक जे आहेत ठाकरेंचे नेते घेतले, त्याच्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. तुमच्यासाठी तुमचा मित्रपक्ष आहे, तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे? बरोबर आहे ना, केलीच पाहिजे तयारी. आता निवडणुका काय, मी काल पण सांगितलं की मोदी सरकारचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. फरवरीमध्ये आचारसंहिता लागतील. त्याच्यामुळे आता लोकसभेच्या तयारीला लागावंच लागेल. जसं शिवसेना उद्धव ठाकरे साहेब जे करतात आहे त्याप्रमाणे काँग्रेसची पण तयारी सुरू झालेली आहे. काँग्रेसने पण त्या पद्धतीनं आपल्या नेत्यांना सगळ्या ठिकाणी कामाला लावलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले लोकसभेच्या निवडणुकीची तयारीची सुरुवात काँग्रेसनेच केलेली आहे. आदित्य ठाकरे वृंदावनला गेले, मथुरेला गेले, राहुल गांधी गेले, फडणवीस गेले, मग आता हे गेले. नेमकं रामलल्लानंतर कुठं लिहिलं तर का गरज वाटते? बघा, हिंदू धर्माच्या
देवी देवता ज्या ठिकाणी आहेत, श्रद्धेचे ठिकाण आहेत, त्या ठिकाणी कोणी जाऊ शकतो, त्याला काही अडचणीचं नाही, काही हा काही मोठा भाग नाही आहे. पण राहुल गांधीजी परवा आपल्या केदारनाथला गेले, पण त्याला इव्हेंट नाही केलं राहुल गांधीजी. देवधर्माला जायचं त्याला इव्हेंट करायचा नसतो, पण काही लोक जाऊन इव्हेंट करतात. ते इव्हेंट हा जो विषय आता नवीन आलेला आहे तो विषय फारच खतरनाक आहे. कोकणाच्या राजकारणामध्ये आज केसरकर आणि राणे एकत्रित भेटले. हे दोन्ही नेते एकेकाळी महाविकास आघाडीबरोबर होते, त्यांचा संघर्ष राजकारणात पाहिला. पण आज असं म्हटलं जातं की तर कोकणातील लोकसभेची जागा भाजपाला जिंकवायची आहे, त्यामुळे मोठी एक करावं मांडली. त्यांनी काही करून नेते एकत्रित आले त्यांचे तरी काही नाही, खाली लोकांमध्ये यांच्याबद्दलचा राग आहे एवढा मला माहिती आहे. सर, काल वडेट्टीवार हे तेलंगणामध्ये गेले, त्यांनी वक्तव्य केलं होतं की ते ओबीसीच्या हिंगोलीच्या मेळाव्याला जातील. वडेट्टीवारांची भूमिका यावर प्रश्न उपस्थित होत आहेत अनेक वेळा. एकदा ते ओबीसीचं समर्थन करतात, भुजबळांबरोबर स्टेज शेअर करतात, कालांतराने परत त्याच्यात ते युटर्न घेतात. पक्ष नेमकं त्यांना अशा गोष्टी करायला प्रवृत्त करतंय का, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे म्हणून असं घडतंय का? हे बघा, पक्षाकडून अजूनही काही त्याच्याबद्दलचं बोलणं झालं नाही. मी पण दौऱ्यातच असल्यामुळे आता 1 तारखेला आम्ही आमची कोऑर्डिनेशन मीटिंग बोलवतो आहे. त्याच्यामध्ये हे जे आतापर्यंत झालं त्याच्यावरची चर्चा केली जाईल. नेमकं काय होतं त्यांचं मत, काय त्यांनी कशासाठी भूमिका घेतली त्याच्यावरची चर्चा होईल. पण नेमकं त्यांनी काय काय बोलले, कशा आधारावर बोलले त्या विषयावरची चर्चा होईल. एक तारखेला मीटिंग करताय, महत्वाचा मुद्दा होता. एक म्हणजे जागा वाटपाचा महाविकास आघाडीचा, आणि दुसरा म्हणजे काँग्रेसकडून जे 3 व्यक्तींची नावं देण्यात आली होती त्याचा पुनर्विचार केला जाणार असेल. 1 तारखेला या सगळ्याबद्दलची स्पष्टता येईल. नाही, 2 गोष्टी आहे. आता एकदम निवडणुका जवळ आल्या, ते प्रायमरी चर्चा करायचं होतं, पण आता प्रायमरी चर्चा नाहीच आहे, आता फायनल चर्चाच करावं लागेल. त्याच्यामुळे आता सगळे त्याच्यात समितीचे चेंजेस पण येणार. हे सुरुवातीला 6-7 महिन्याच्या पहिले आपल्याला प्रायमरी चर्चा करायसाठी कमिटी बनवली होती. 3ही पक्षांनी आपले दुसरी नावं दिली होती, 3ही पक्षातली नावं बदलतील. लेकिन हम जो सरकार में जो पक्ष शामिल है उनमें कहीं ना कहीं अजीत दादा नाराज नजर आते हैं. शिवसेना को जो है जिस जगह पे वो पिछली बार लड़े थे इस बार लड़ भी पाएंगे कि ऐसी स्थिति निर्माण हुई. आपके लिए अच्छे संकेत है अगर बीजेपी 26 पे लड़ती है उससे भी ज़्यादा पे, तो इन दोनों को तो सीट बहुत ही. देखो, महायुति में क्या सीट शेयरिंग होने वाला है उसमें हमें जाना नहीं है. कैसा अलायंस करना है वो उनका इशू है. लेकिन महाराष्ट्र की जनता इस तरह की अभद्र युति के ऊपर और असंवैधानिक युति के ऊपर महाराष्ट्र की जनता का गुस्सा बहुत है, और इनका सुपड़ा सब महाराष्ट्र की जनता करेंगी. जिस तरह से महाराष्ट्र का जो वातावरण है उसमें इसलिए हम लोगों को उसमें जाना नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.